अधोगतीच्या अर्थानं प्रगती म्हणतोय मी। स्वतःच्या वाहनाशिवाय पुण्यात अजून तरी पर्याय नाही आहे किंवा 2 महापालिका पाहिजे या शहराला। तर त्या उंचीचं नेतृत्व आज तरी मला दिसत नाहीये। ते राजकारणात आत्ता जी भाषा वापरली जाते ते अत्यंत गलिच्छ आहे। या शहराची खरं गरज काय आहे हे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधीची आता गरज। हा इतर राज्यांशी आणि महाराष्ट्राची तुलना करून उपयोग होणार नाही। हेच पुन्हा दुसरे कलमाडी होऊ शकते। कारण ही भटकती आत्मा वगैरे यापेक्षा भयंकर अनेक गोष्टी गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रानं ऐकलेल्या आहेत। वडीलधारा नेता दुसऱ्या पक्षातला असला तरी उमेदवार पाया पडतो ही आपली संस्कृती आहे। सगळे सारखेच आहेत, सगळ्यांनी आपले गुण उधळलेले आहेत। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे। लोकसभेच्या वेगवेगळे जे मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातले तिथं आपण जातोय, तिथल्या मतदारांशी बोलतोय, त्यांची मतं, त्यांची भूमिका, त्यांचे असलेले प्रश्न हे आपण समजून घेण्याचा एक अल्पसा प्रयत्न करतोय। आज आपण पुणे लोकसभा मतदारसंघात आहे। आज मी इथल्या ज्या पुणे शहरामध्ये जे वार्तांकन करणारे सिनियर पत्रकार आहेत यांच्याशी बोलणार आहे, त्यांच्याकडून इथली परिस्थिती समजून घेण्याचा एक आपण प्रयत्न करूया। माझ्यासोबत वरिष्ठ पत्रकार उमेश घोंगडे आहेत, शैलेश काळे आहेत आणि पांडुरंग सांडबूर आहेत। तर लोकसभेचं सगळं वातावरण आता तापतंय, जसा उन्हाळ्याचा आता मे महिना उद्यापासून सुरू होणार आहे। प्रचारही शिगेला पोचला आहे, तापमानही शिगेला पोचलं आहे। पुण्यातलं तापमान कसं आहे राजकीय? दीपक, मला असं वाटतं की पुण्यातलं राजकीय तापमान इतर ज्या निवडणुका असतात, निवडणुकांमध्ये जे काही आरोप प्रत्यारोप होतात त्या पद्धतीचं वातावरण जसं राज्यामध्ये देशामध्ये तसं पुण्यातही आहे। पण मला असं वाटतं की गेल्या काही निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोप जेव्हापासून लोकशाहीच्या या निवडणुका होत्या तेव्हापासून आतापर्यंत त्या निवडणुकांमध्ये होत राहिलेत। पण अलीकडच्या काळामधल्या निवडणुका आणि त्या सभांमधली एकूण जी राजकीय नेत्यांची जी भाषा आहे ती अत्यंत वाईट पद्धतीनं एकमेकांविषयी बोललं जातं। हे मला असं वाटतं की गेल्या एक 10-15 वर्षातल्या ज्या काही निवडणुका आहेत हळूहळू त्यात प्रगती होत चालली। प्रगती म्हणजे अधोगतीच्या अर्थानं प्रगती म्हणतोय मी, कारण जितकं वाईट बोलता येईल तितकं निवडणुकांमध्ये एकमेकाबद्दल बोललं जातं। मला सांगायचा उद्देश असा आहे की मुळामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं लोकांचे प्रश्न मांडणं आणि त्या सोडवण्यासाठीची आश्वासनं, जाहीरनामे आणि मग आपण काय केलं त्याचा लेखाजोखा मांडणं याच्यातलं काही न होता केवळ एकमेकावरती अत्यंत वाईट पद्धतीनं खालच्या भाषेत अशा पद्धतीनं अनेक राजकीय नेते, म्हणजे मला असं वाटतं की कुठलाही राजकीय पक्ष त्याला अपवाद नाही आहे। अपवाद नाही, पण मला तुम्हीच मुद्दा एक उपस्थित केला आहे की प्रश्नावरती चर्चा व्हायला पाहिजे ना। आमचा जो जागर लोकशाहीचा हा जो दौरा आहे हा त्याच अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि इथं पुण्यामध्ये असे कोणते प्रश्न आहेत की ज्याची चर्चा व्हायला पाहिजे पण ती कमी होते? दीपक, मला वाटतं की मी खरं त्याच मुद्द्याकडे मगाशी येणार होतो। पुणे हे महाराष्ट्रातलं 2 नंबरचं शहर आहे, देशातलं एक महत्त्वाचं शहर आहे। राज्याच्या दृष्टीनं तर या शहराला अत्यंत महत्त्व आहे। मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या सगळ्या प्रदेशामधनं गेल्या 30-40 वर्षामध्ये जे काही पुणे जे वाढलेलं आहे ते संपूर्णपणे या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यांमधनं लोक इथं आलेले आहेत। आणि मूळचं जे पुणे आहे आणि आज जे विस्तारलेलं पुणे आहे याच्यामध्ये या सगळ्या भागातल्या लोकांचा प्रचंड वाटा आहे। मला सांगायचा मुद्दा असा आहे की या निमित्तानं नागरीकरण होत असताना ज्या पद्धतीनं नागरी समस्या वाढलेल्या आहेत त्याच्याकडं गेल्या 20-30 वर्षातल्या कुठल्याही सरकारनं, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, ज्या पद्धतीनं ज्या गांभीर्यानं या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जे व्हायला हवं होतं, नियोजन व्हायला होतं ते झालेलं नाही आहे। वाहतूक ही शहरातली खूप मोठी समस्या आहे। आपण मग बघतो की दरवेळी रस्ते मोठे करतात। रस्ते मोठं करणं हा वाहतुकीवरचा कायमस्वरूपी उपाय नाही, तो तात्पुरता असतो। कोणी सांगेल की नाही आता मेट्रो आली आहे, जे रोड होत आहेत, नव्या रस्त्यांची रुंदीकरण होतं आहे, मला वाटतं आउटर रिंग रोड काय इनर रिंग रोड असे काही अनेक गोष्टी सांगितल्या जातील। पण गेली 15-20 वर्ष मी ते ऐकतोय, प्रत्यक्षात ते होत नाही। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। माझ्याबरोबर शैलेश काळे सुद्धा आहेत, वरिष्ठ पत्रकार आहेत। अनेक वर्ष पुण्यामध्ये तुम्ही वार्तांकन करताय, शहराच्या समस्या
तुमच्या थ्रूच लोकांना अधिक त्याची तीव्रता, त्याचा अभ्यासपूर्ण विश्लेषण हे समजतं आहे पत्रकारांच्या माध्यमातून. कोणते असे प्रश्न आहेत की ज्याला खरं तर या निवडणुकीमध्ये सर्वार्थानं चर्चेच्या केंद्रस्थानी घ्यायला पाहिजे? मतदार राजा आपण म्हणतो, निवडणुकीपुरतंच त्याचं स्वरूप दिलं जातं. तसं पाहिलं तर लोकशाही व्यवस्थेमध्ये कायमस्वरूपी मतदार हा राजा आहे, पण त्याचं राजे पण हरवलं आहे. ते निवडणुकीपुरतं सुद्धा राहिलेलं नाही आहे, कारण आत्ताचे उमेदवार हे एकमेकांची उणीधुणी काढण्यात रममान झालेले. तुम्ही कसं बघता याच्याकडं? काय व्हायला पाहिजे? नाही, मुळात कुठलंही शहर डेव्हलप करायचं म्हटलं तर त्याचा एक विकास आराखडा असतो आणि त्या विकास आराखड्यानुसार सर्वांची मतं घेऊन अभ्यास करूनच तो विकास आराखडा तयार केला जातो, किंबहुना त्याला मान्यताही त्याच पद्धतीने दिली जाते. परंतु पुण्याच्या विकास आराखड्याबद्दल बोलायचं झालं तर जी 2047ची लोकसंख्या असेल ती गृहीत धरून ते विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. परंतु ही 2047ची लोकसंख्या ती आत्ताच म्हणजे 2024मध्येच आपण पार केली आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की पुणे काय गतीने वाढत आहे. मुळात काही नियमावली पुण्यात एक शेवटी मर्यादा असते. तुम्ही लोकसंख्या वाढली, तुमच्या शहराचा विस्तार वाढला, पुणे महापालिकेचा निश्चितच विस्तार, ती महापालिकेची हद्द 500 स्क्वेअर किलोमीटरच्या पुढे गेली. ते करत असताना रस्त्यांची संख्या, शेवटी आपण किती म्हटलं रस्ते वाहतुकी हाच एकमेव मार्ग नाही, परंतु रस्त्याशिवाय पर्याय नाही. कारण पुण्यात वाहनांची संख्या ही त्याच गतीने वाढत आहे. इथे वाहनांशिवाय स्वतःच्या वाहनाशिवाय पुण्यात अजून तरी पर्याय नाही आहे आणि ती मानसिकता नाही. मेट्रो सुरू झाली आहे का तर निश्चित सुरू झाली आहे, पण हीच मेट्रो जर 20 वर्षांपूर्वी सुरू झाली असती तर आज मी तिला त्याचं जाळं निर्माण झालं असतं आणि जेणेकरून दुचाकी किंवा चारचाकींकडचा जो ओढा आहे तो कमी झाला असता. पण याच्यामध्ये अपयश कोणाचं म्हणायचं तर सरकारी पातळीवरही आजही PMRD यांनी विकास आराखडा तयार केला आहे, पण तो विकास आराखडा तयार केलेला विकास आराखडा अद्याप शासन दरबारी पडू नये. 23 गावांच्या विकास आराखड्याबद्दल पण तीच तर आहे आणि 11 गावांच्या विकास आराखड्याबद्दल पण तीच आहे. किमान ही नवी गावं तुम्ही 4-5 वर्षांपूर्वी घेतली आहेत, त्याचा विकास आराखडा जर व्यवस्थित झाला असता तर आज त्या भागांमध्येही लोकांना चांगलं जीवन किंवा नवीन बांधकामं करताना त्याला चांगलं एक सुनियोजित शहर किंवा TP स्कीम जास्तीत जास्त राबवून तिथं सुनियोजित शहर आणि लोकांना सुविधाही उपलब्ध झाल्या असतात. याच्यासोबत जर शहर वाढतं आहे तर आता PMRD काय करतं की उपनगरांमध्ये किंवा PMRDच्या हद्दीत परवानगी देताना जोपर्यंत महापालिका तुम्हाला पाणी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत तिथे त्या सोसायट्यांना पाणी पुरवठा करायची जबाबदारी ही बांधकाम व्यावसायिकाची. बांधकाम व्यावसायिक तो काय कुठून आभाळातून पाणी आणणार नाही, तो इथूनच घेणार आहे. तर या लोकसंख्येला आपल्या धरण साखळीमधून हे पाणी देणं पुरणार आहे का? शेतीलाही पाणी द्यायचं आहे. पुन्हा तो शहरी आणि ग्रामीण हा वाद होतो. हे सर्व नेतृत्वाला माहिती आहे का? तर सगळे विकासाचे दावे करणारे सगळेच विकासाचे दावे करतात. 24 तास पाणी पुरवठ्याचा एक विषय त्याचा नाही, सगळ्यांना ते माहिती आहे. योजना ही संपूर्ण शहरासाठी आहे, तिला वेळ लागला, थोडासा वेळ लागला याच्यामुळे. कोरोनामध्ये ते काम पूर्वी ते काम टेंडरमध्ये अडकलं, टेंडर जास्त कमी झालं, तिथेही 1000 कोटी रुपये जास्त जात होते, ते वाचलेले आहेत. ती योजना तितकीशी 24 तास हा पाणी पुरवठा शक्यच नाही जे पाणी उपलब्ध होतं. मानसिकता बदलायला लागेल. आता घरंच इतकी छोटी झाली आहेत, पाणी भरून ठेवायची व्यवस्था नाही आहे. वाड्यातली घरं पण इतकी छोटी आहेत की ते पाणी भरून ठेवायची व्यवस्था नाही. सोसायट्यांमध्ये आजही तुम्हाला डायरेक्ट नळ दाबला की पाणी येतं, कारण तुमच्याकडे साठवण टाक्या आहेत. म्हणजे हे जे आपण सांगतो मूलभूत प्रश्नांवरती तुम्ही प्रकाश टाकलेला आहे. मूलभूत प्रश्न हे सगळे महापालिकेशी जसे संबंधित आहेत तसे राज्य शासनाशी संबंधित आहेत आणि तसेच लोकसभा म्हणजे केंद्रीय पातळीवरही संबंधित आहेत असं मला वाटतं. ते प्रश्न हे आरोप प्रत्यारोप हा राजकारणाचा भाग आहे, अविभाज्य भाग आहे, ते तुम्ही आम्ही टाळू शकत नाही. आज तुम्ही म्हणता की त्या प्रश्नांवर चर्चा होत नाही, पण असं नाही आहे. आज तुम्ही प्रत्येक उमेदवाराचं पाहत असाल तर ते त्या प्रश्नांवर चर्चा करतायत का? तर करतायत. परंतु आपणच माध्यमात तो फोकस वैयक्तिक दाव्यांवर नेतो, आपण डायव्हर्ट करतो. पण आज सगळी पब्लिकही इतकी हुशार झाली की तिला काय पाहिजे त्या दृष्टीने ते विचार करतात. नक्कीच विचार करतात. बरोबर आहे. अगदी महत्त्वाच्या विषयावर तुम्ही फोकस केलेला आहे. पांडुरंग, अनेक वर्ष शहराचं रिपोर्टिंग करताय, तुम्हाला काय वाटतं की कुठले प्रश्न प्राधान्यक्रमानं आपण निवडणुकीच्या या काळामध्ये समोर आणले पाहिजे?
मला वाटतं शैलेश सर आणि उमेश सर यांनी प्रमुख प्रश्न कुठले हे सांगितलं आहे. कुठलंही शहर वाढतं, नागरीकरण होतं, तेव्हा तिथले प्रश्न वाढत जातात. साहजिक आहे, वाहतूक वाढणार आहे, वाहतूक कोंडीचा प्रश्न वाढला आहे, पाण्याचा प्रश्न वाढला आहे. पण हे प्रश्न सोडवण्यासाठीचं ज्या काही बेसिक गोष्टी करायला पाहिजेत, ती मानसिकता कुठल्याच जे सत्ताधीश होते त्यांच्यामध्ये नाही आहे. PMRDची स्थापना व्हायला किती वर्ष लागले? मुंबईत MMRDची स्थापना झाली, पुण्यात PMRDची स्थापना व्हायला 15 वर्ष लागले. कारण काय होतं, तर PMRDचं अध्यक्षपद कोण होणार? काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात. ते आज आपण जे बघतोय ना, ही उपनगर बकाल का झालेत, तर त्याचं कारण ते. आता आपण पुढची पायरी काय करतो? आज पुणे महापालिका ही देशातले दुसऱ्या क्रमांकाची दुसरी भौगोलिक दृष्ट्या मोठी महापालिका आहे. राज्यातली सर्वात मोठी, म्हणजे आपण मुंबई करतो, पण मुंबईपेक्षा पुणे महापालिका ही सर्वात मोठी आहे भौगोलिकदृष्ट्या. आणि त्या एका महापालिकेचा भार अख्ख्या पुणे महापालिकेवर आहे. गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी आहे की पूर्व हवेली किंवा 2 महापालिका पाहिजे या शहराला. तुटपुंजा यंत्रणेवर हे प्रश्न जे वाढत चालले ते कसं शक्य आहे? छोटी शहरं असतील तर त्या पद्धतीने विकास करणं शक्य होतं, त्याला वेगवेगळ्या माध्यमातून निधी करणं शक्य होईल. पण आपण ज्यांना निवडून देतो, आता ही लोकसभेची निवडणूक आहे, हा काही महापालिकेचे प्रश्न नाही, पण जे कोणी केंद्रात सत्तेवर येणार आहे, त्यानंतर राज्यात सत्तेवर येईल, त्यांना हे निर्णय घ्यायला का वेळ लागतो? आणि हे जे आपण आता प्रश्नांची चर्चा करतोय ना, ते प्रश्न त्या निमित्ताने चालू झालेत. आज पुण्यातलं तापमान 43पेक्षा अधिक गेले, 43 डिग्री. आपण यापूर्वी 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी चंद्रपूर तिकडलं गडचिरोली किंवा विदर्भातलं उदाहरण द्यायचं. आज हे टेम्परेचर वाढण्याचे कारण ज्या पद्धतीचं नागरीकरण झालं आहे, ज्या पद्धतीची बांधकामं होतात त्याच्यामुळे वाढते. त्याच्यासाठी काय कोणाची आहे काय, म्हणजे मानसिकता आहे का? पर्यावरण हा विषय प्राधान्याने समोर आणावा लागेल. सर्वच हा प्रश्न एकमेकांशी निगडीत आहे. रस्त्यावर तुमची जर खाजगी वाहनांची संख्या वाढली तर ती टेम्परेचर, प्रदूषण या सगळ्या एकमेकांशी साखळी आहे. कुठला एक प्रश्न सुटला की बाकीचे प्रश्न हे होणार नाही. ती साखळी तुम्हाला सोडावं लागणार आहे. त्याची सुरुवात नियोजनापासून व्हावं लागेल. शैलेश काळेकर सरांनी सांगितलं की तुम्ही विकास आराखड्याची जर अंमलबजावणीच होणार नसेल तर हे प्रश्न होणारच आहे. DP जर कागदावरच राहिला, किती तुम्ही हे करा, नियोजन करा, त्याला काय अर्थ नाही आहे. त्याची अंमलबजावणी होणं महत्त्वाचे आहे. आणि अंमलबजावणी करण्यासाठी तशी महत्त्वाकांक्षी किंवा तशी इच्छापूर्ती असलेले लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. बरोबर, लोकप्रतिनिधी पाहिजेत. याच प्रश्नाला धरून मला तुमच्या तिघांकडे यायचं आहे की पुणे शहराला जे नेतृत्व मिळतं ते लोकसभा निवडणुकीतून मिळतं असं आत्तापर्यंत आपण बघत आलेलो आहे. काय पूर्वीचा इतिहास असेल किंवा आत्तापर्यंत असेल, तर आत्ताची जी निवडणूक आहे ही पुण्याचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, याच्यातून आपल्याला एक खमक्या लीडर या पुण्याला मिळू शकतो? मला असं वाटतं की तुझा मुद्दा, प्रश्न अगदी बरोबर आहे. पुण्याच्या 1952 पासूनच्या निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला तर प्रत्येक निवडणुकीतनं, विशेषतः लोकसभा निवडणुकीतनं पुण्याचं नेतृत्व करणारी व्यक्ती समोर आली आणि त्यांनी पुण्याचं नेतृत्व केले. रामभाऊ म्हाळगी असतील, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ असतील, अगदी सुरेश कलमाडी असतील, त्यानंतर काही प्रमाणात अलीकडं गिरीश बापट असतील. अशा वेगवेगळ्या लोकांनी पुण्याचं नेतृत्व केलं, पुण्याच्या विकासामध्ये काही भर घालायचा प्रयत्न केला. या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या नव्या पिढीतलं एक नेतृत्व निर्माण होऊ शकतं. मात्र मला असं वाटतं की कलमाडींचं जे नेतृत्व होतं त्यानंतर एकमुखी असं त्या एक वेगळ्या उंचीचं नेतृत्व कलमाडीनंतर पुण्यात झालेलं नाही आहे. आणि आत्ता जे कोणी उमेदवार आहेत, मी कोणाचं नाव घेत नाही, मात्र कोणताही पक्ष असेल तरी त्या उंचीचं नेतृत्व, जी मी नावं घेतली, कलमाडी असतील किंवा रामभाऊ म्हाळगी असतील किंवा SM जोशींनी पुण्याचं नेतृत्व केलं, अनेक नावं आहेत, तर त्या उंचीचं नेतृत्व आज तरी मला दिसत नाही आहे. मात्र दुसरी बाजू अशी आहे की उमेदवार देण्यामध्ये चूक झाली की काय पक्षांची? नाही, मला असं वाटतं की लोकसभेचा उमेदवार देण्यामध्ये चूक झाली असं मला म्हणायचं. चांगली दृष्टिकोन असलेला उमेदवार, उमेदवारांबद्दल माझा आक्षेपच नाही आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार, जे प्रमुख उमेदवार आहेत ते चांगलेच आहेत, शहराची जाण असलेले आहेत आणि नेतृत्व करण्याची क्षमता आहे. महापालिकेतला अनेक वर्षाचा अनुभव आहे. मी दोष त्या उमेदवारांना देत नाही आहे, ते दोन्ही उमेदवार उत्तमच आहेत. मात्र मी तुलना करतोय मागच्या नेतृत्वाशी, म्हणून मी असं बोललो. अर्थात कुठलंही नेतृत्व पहिल्या टप्प्यामध्ये लोकांना ते मान्य होत नाही किंवा त्याची एक त्या पद्धतीचं परसेप्शन, नेतृत्वाची जडणघडण होत असते. जडणघडण होतं. कदाचित यातनं, या दोघांमधनं किंवा यांच्याशिवाय अनेक भविष्यामध्ये आधीच्या पेक्षा सुद्धा मोठं नेतृत्व कदाचित उभं राहील. बरोबर. शैलेश, तुम्ही कसं बघता? कारण नेतृत्वाची उणीव पुण्याला खूप दिवसांपासून भासते, कसं बघताय? नाही, अलीकडच्या राजकारणात हे सेंट्रिक नेतृत्व झालं आहे. त्यामुळे पुणेच नाही
तुम्ही राज्यात कुठे जरी गेलात ना, एखाद दुसरा नेता म्हणजे केंद्राच्या पातळीवर सांगतो, त्याच्या पलीकडचं कुठल्याही खासदाराला मला नाही वाटत की त्याला काही मताचा अधिकार आहे. आत्ताचं राजकारण हे फक्त सेंट्रिक राजकारण आहे. या शहराची खरं गरज काय आहे हे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधीची आता गरज. तुमची इच्छाशक्ती माझ्या पुणेकरांची, पहिली दायित्व कोणाबद्दल आहे तुमचं, तर पुणेकरांबद्दल आहे. पुणेकरांच्या हितासाठी स्वपक्षाच्या विरोधात जाऊनही निर्णय घेण्याची क्षमता असलेले उमेदवार हेच पुन्हा दुसरे कलमाडी होऊ शकतात, असं माझं मत आहे. बरोबर. ही प्रमुख बाजू नेतृत्वामधली जी आहे ती समोर आणली आहे. पांडुरंग, काय वाटतं याच्याविषयी? मला वाटतं आत्ताचे जे उमेदवार आहे, नेतृत्व घडेल वाटतं? मला वाटतं ज्या उमेदवाराला किंवा ज्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या प्रश्नांची जाण आहे, तो जर योग्य ठिकाणी त्याला संधी मिळाली तर निश्चितपणे होऊ शकतो. आता आपण जे आपले प्रमुख जे उमेदवार आहेत, मुरलीधर मोहोळ, तर यांनी 3 टर्म नगरसेवक म्हणून काम केलं आहे, स्थायी समितीचं अध्यक्षपद केलं आहे, महापौर म्हणून काम केलं आहे. निश्चितपणे त्यांना पुण्याची जाण आहे. रवींद्र धंगेकर हा असा उमेदवार आहे की तो लोकांच्या, नागरिकांच्या कामातूनच वर आलेला आहे. म्हणजे तो आधी शिवसेनेत होते, मनसेत होते आणि काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये संधी का मिळाली या माणसाला, तर त्यांनी जी कामं केली होती नगरसेवक पदांनी, लोकांच्या ज्या प्रश्नांची जाण होती, त्याच्यातून त्यांना संधी मिळाली आणि ते आमदार मिळाले. आता ते एक उमेदवार आहे. तिसरे आपण एक उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे. ते सुद्धा त्यांचा चेहरा का फेमस आहे, त्यांच्या कामाने असेल, जे काय आक्रमक पवित्रा घेत असेल नागरिकांच्या प्रश्नासाठी, तर त्याच्यामुळं हे आहेत. तर हेच जर ज्यांना लोकांच्या प्रश्नाची जाण आहे अशा लोकप्रतिनिधींना संधी मिळाली तर मला वाटतं त्याचा इम्पॅक्ट निश्चितपणे होऊ शकतो. लोकांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता घडला पाहिजे. मी थोडंसं सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे येतो. पुण्यातलं जे राजकीय वातावरण, कालच मोदींची सभा झाली आणि मोदींनी थेट पवारांना एक अदृश्य आत्म्याची, अतृप्त आत्म्याची एक उपमा दिली आहे. काय वाटतं, म्हणजे हे फोडाजोडीचं राजकारण आहे? पत्रकार म्हणून आपण अनेक गट समूहाशी भेटतो, माहिती घेत असतो. काय त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो साधारण? आपल्या सुरुवातीलाच उमेश सरांनी सांगितलं की निवडणुकीत यापूर्वी आरोप प्रत्यारोप व्हायचे, पण त्या आरोप प्रत्यारोपांची किंवा जे राजकारणात आत्ता जी भाषा वापरली जाते ती अत्यंत गलिच्छ आहे. आता शेवटी देशाचे पंतप्रधान काय बोलले त्याच्यावर आपण भाष्य करण्यापेक्षा एकंदरीतच परिस्थिती खालवली आहे. देशाचे पंतप्रधान पुण्यात आल्यानंतर पुण्याची डेव्हलपमेंट हे अनेक विषय आहेत. इथून आपले अनेक प्रोजेक्ट पण गेलेले आहेत. ते प्रोजेक्ट आपल्याला कसे मिळतील याच्यावरही खरं तर भाष्य करणं अपेक्षित होतं. ते नाही झालेलं, कारण राजकारणाची पातळी निश्चितपणे घसरली. त्यांनी जे काल वक्तव्य केलं, मला वाटतं ही निवडणूक थोडी वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे. ज्या पद्धतीचं पक्षीय फोडाफोडीचं राजकारण गेल्या 5 वर्षात घडलं आणि त्या माध्यमातून जे काही एक वातावरण तयार झाले, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात किंवा महायुतीच्या विरोधात एक नकारात्मकता भावना निर्माण झालेली आहे. का तर ज्यांनी पारदर्शक कारभार असेल किंवा एक पार्टी विथ डिफरन्स आपण जे म्हणतो त्या याच्यावर जे सत्तेत आले, सुरुवातीच्या टप्प्यात ज्यांनी केवळ विकास कामांचा मुद्दा घेतला आणि 10 वर्षानंतर त्यांची जी लाईन बदलली आहे, त्याच्यामुळे कुठंतरी नागरिकांमध्ये नकारात्मकतेची भावना आहे. कालचं त्यांनी जे विधान केलं, मला वाटतं ते विधान महायुतीला काहीसं त्रासदायक डोकेडोकी ठरणार आहे. कारण शेवटी हा महाराष्ट्र आहे, हा इतर राज्यांशी आणि महाराष्ट्राची तुलना करून उपयोग होणार नाही आणि निकालात याचे काही परिणाम दिसतील. मला सांगा, महाराष्ट्रात आलं की कायम बाहेरचे नेते शरद पवारांना टार्गेट करतात. राजकारणाचा भाग आहे तो, आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतु भाजपकडे बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे जी मेट्रो बरीच वर्ष पुण्यामध्ये होत नव्हती ती त्यांच्या काळामध्ये आज धावायला लागलेली आहे. विकासाच्या अनेक कामं आहेत त्यांच्याकडं. आयुष्यमान योजनेचा चांगला उपयोग दिसतो, घरकुल आहेत. पण हे सगळं सोडून ते अशा पद्धतीचे स्टेटमेंट त्यांच्या वरिष्ठ स्तरापासून ते अगदी खाली गल्लीतल्या नेत्यांपर्यंत बोलतात. तुम्ही पत्रकार म्हणून या गोष्टींकडे तुमचं काय परसेप्शन क्रिएट होतं? नाही, ही विकास ही माझ्या मते निरंतर प्रक्रिया आहे. आपलंही स्वतःचं राहणीमान आपण पाहिलं तर पूर्वी आपण काय होतो, आपण नोकरीला लागल्यावर आपलं राहणीमान कसं बदललं, आपण जसं जसं वय वाढतं तसं आपले विचारही बदलत असतात आणि राहणीमानावरही त्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट असतो. त्यामुळे विकास हा काही एका वर्षातलं खरंच काम नसतं. मोठा प्रोजेक्ट, आता मी म्हणणार नाही की तुम्ही जे सांगितलं मेट्रो सुरू झाली, कधीतरी ती कुणीतरी सुरुवात केलेली गोष्ट ही नंतर पुढे नेणं ही आपल्या लोकशाहीतलं खरं ते मोठं मर्म आहे. आणि ती विकासाच्या बाबतीत सगळ्यांनी हे घ्यावं. तुम्ही निवडणुका झाल्या आणि सभागृह जेव्हा सुरू होतं पहिलं, त्यावेळेस तुम्ही प्रत्येक
अगदी महापालिकेच्या सभागृहापासून तुम्ही विधिमंडळ असेल किंवा लोकसभेत जरी गेलात, वैयक्तिक हे विकासावर राजकारण करायचं नाही हे प्रत्येक नेता मोठ्या तोंडाने बोलत असतो. त्यामुळे विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. गरजेनुसार तुमचा विकास होत असतो. फक्त तो नीड बेस, मी मगाशीच म्हटलं तुम्हाला, मेट्रो 20 वर्षापूर्वी सुरू व्हायला हवी होती, त्यावेळेस विरोध झाला ना. त्यामुळे तुम्ही आज विकासाचं मेट्रोचं श्रेय जर द्यायला गेला तर ती खालून पाहिजेल का वरून पाहिजेल ते वाद तुम्ही भूतकाळात डोकावलं तर ते सहज सापडवेल. इट्स ओके, देर आहे, दुरुस्त आहे, फक्त पुढचं जाळं लवकर विकसित व्हावं. राजकीय जे शरद पवारांवरती जे मोदी बोलले त्याविषयी नाही, एक मुळात कसं आहे की त्याचा इम्पॅक्ट होईल काय पुणे लोकसभा? नाही, निश्चितच कसं आहे की आपल्याकडं आजही किमान वडीलधाऱ्यांचा आपण मान राखतोच. वडीलधारा नेता दुसऱ्या पक्षातला असला तरी उमेदवार पाया पडतो, ही आपली संस्कृती आहे. आज तुम्ही आम्ही पण एक वडिलांच्या वयात आहोत, हीच आपल्या मुलांकडनं आपण अपेक्षा ठेवणार का? ही आपली संस्कार आहे, कौटुंबिक संस्कार, आणि ही छत्रपतींची भूमी आहे. आजही इथे किमान आईवडिलांना एवढा सन्मान दिला जातो. त्यांची विचारसरणी कोणती, ते कुठल्या याचे आहेत, पण एका वयाच्या टप्प्यावर आल्यानंतर ते आपण सगळं सोडून देत असतो. ही गोष्ट खरंच म्हणजे त्यांच्या आहे. मोदी काल बोलले, त्यांच्या कुटुंबातल्या कलहावरून मागच्या 7-8 महिन्यात लोक तेच बोलत आहेत की या वयात त्यांना असं बोलणं, ज्यांनी तुम्हाला बोटाला धरून शिकवलं, हे कुणालाच पटणार नाही. तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला. मला एक विचारायचं आहे याच्यावरच की याचा इम्पॅक्ट मतदानावर होईल. 100% ना, मी तेच सांगितलं. ती भावना, आपला देश शेतीप्रधान जसा आहे ना, भावना प्रधान आहे. आजही युद्धात तरी किंवा आपण महाराष्ट्रात असताना आपण काय भूमिका देतो, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय देतो ना, तो काय असते ती एक भावना आहे. तीच भावना आपल्या वडीलधाऱ्यांबद्दल आहे ना आपल्या लोकांना. त्याचा इम्पॅक्ट नक्की होईल. कारण महाराष्ट्रात येऊन शरद पवारांवर बोलणं म्हणजे प्रमुख विरोधकाला खच्ची करणं हे राजकीय अस्त्र आहे. पण ते अस्त्र तुम्ही कुठल्या वयात कोणाविरुद्ध वापरताय ह्याला फार मोठं हे असतं. आणि तुम्ही रिव्हर्स येता ना त्याच्यात. शरद पवारांच्या बाबतीत कितीही विरोध त्यांना आत्तापर्यंत सर्व स्तरावर झाला, सत्ता आली गेली, पण शरद पवारांचं स्थान हे आडं राहिलं आहे. त्यांनी कधी विरोधकांना एकदम एक वेळा अनुलेखाने मारले, पण कमरेखाली शरद पवारसाहेब कधी गेले नाहीत. पण ही काही त्यांच्या बाबाची जी विधानं होत गेल्या 7-8 महिन्यात, कालही त्याच्यात तो कळसच झाला, भटकते आत्मा वगैरे. आज आपण वैकुंठच्या बाहेर उभं राहिलो आहे. इथल्या काही हजारो तिथं कुणाचे आत्म्याचे काही परिणाम झालेले नाही. एवढं कळण्या इतकं महाराष्ट्रातली जनता दूध खुळी नाही. राजकीय भूमिका वगैरे सोडून देऊ, पण एक वय, त्यांचं महाराष्ट्रासाठी योगदान. आता पुण्यात आपण पाहतो उगीच ते राजकीय आरोप प्रत्यारोप, पण बऱ्याच संस्था उभा करण्यात हे करण्यात पुण्याचे हे जे म्हणलं ना की आत्ताच पुणे जे 47चं आहे ते लोकसंख्या होणार होती ती आत्ताच झाली. याला कारण त्यांनी आणलेले उद्योगच आहेत. म्हणजे झपाट्यानं विकास झालेला आहे. उमेश माझ्यासोबत आहेत. हे या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं, हे काय परसेप्शन क्रिएट झालं असेल लोकांना? मी खरं या विषयावर जास्त बोलणार नाही, कारण मगाशीच या विषयावर मी बोललो. कारण ही भटकती आत्मा वगैरे यापेक्षा भयंकर अनेक गोष्टी गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रानं ऐकलेल्या आहेत. महाराष्ट्र जे काही सत्तांतर झालं, 2 वेळा जे सत्तांतर झालं, त्या दरम्यान आजपर्यंत ज्या पद्धतीची वक्तव्य सर्वच राजे, मला असं म्हणायचं नाही की अमुक एक पक्ष साजूक आहे आणि दुसरं काही अगदीच काही, सगळे सारखेच आहेत. सगळ्यांनी आपले गुण उधळलेले आहेत. कोण काय बोललेलं आहे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळं हे जे एकूण जे काय भटकती आत्मा किंवा काही मगाशी मी बोललो त्याला काही अर्थ नाही आहे. प्रत्येकाने आपली सीमा ओलांडलेली आहे. त्यामुळे या विषयावरती फार काही मला बोलायची इच्छा नाही. अशा वक्तव्यांनी मतदानांवरती परिणाम होतो आहे अशी काही असं मला तरी बिलकुल वाटत नाही आहे. तर यापेक्षा भयंकर गोष्टी महाराष्ट्रात या 3-4 वर्षात बोलल्या गेलेल्या आहेत. शेवटचा प्रश्न घेऊन येतोय मी तुमच्याकडं. हे जे काय सगळं राजकीय गणितं सगळी झालेली आहेत, पुण्यात याचा परिणाम काय होईल तुम्हाला वाटतं? म्हणजे आपण गेल्या 2 निवडणुकांमध्ये बघितलं आहे की 1 सायडेड सगळं निकाल लागलेले आहेत. यावेळची परिस्थिती काय? मला असं वाटतं गेल्या वेळची निवडणूक, गेल्यावेळी जे भाजपचे उमेदवार होते स्वर्गीय गिरीश बापट यांचा एकूण वावर, एकूण सर्वपक्षीय त्यांचा असणारा जो काही संपर्क होता, त्यामुळं त्यांचं जे लीड होतं ते आत्तापर्यंतच्या कुठल्याही खासदारापेक्षा जास्त होतं. मला वाटतं 3.25 लाख मताने निवडून आले होते. आत्ताची परिस्थिती तशी नाही आहे. थोडंसं भाजप विरोधी वातावरण आहे, महायुतीच्या विरोधातलं वातावरण आहे आणि दंगेकरांसारखा समोर उमेदवार आहे. त्यामुळं ही लढत आहे.
ती 2019ला ज्या पद्धतीनं एकतर्फी झाली होती तशी ही लढत एकतर्फी नाही आहे. मात्र अधिक संधी ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मला आता तरी दिसते आहे. अर्थात निवडणूक प्रत्यक्ष मतदानाला अजून बरेच दिवस आहेत. या पुढच्या काळामध्ये राजकारणात आपण निवडणुकीच्या काळात बऱ्याच गोष्टी रोज बदलत असतात. आज तरी तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की आज तरी परिस्थिती निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अनुकूल आहे आणि दंगेकरांसारखा खूप चांगला उमेदवार समोर आहे. मात्र माझं जे निरीक्षण आहे वसंत मोरेंचा इम्पॅक्ट किती होऊ शकतो? मला असं वाटतं की वसंत मोरेंचा इम्पॅक्ट माध्यमाने जितका गृहीत धरला आहे तितका इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही आहे. प्रमुख उमेदवार हे दंगेकरच आहेत आणि दंगेकरांची लोकप्रियता ही कसब्याच्या बाहेरसुद्धा आहे, ती जाणवते. त्यामुळं जे लीड खूप भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जे फार काही लीड अपेक्षित आहे ते लीड मात्र अपेक्षित त्यांनी धरू नये. हे घासून निवडणूक होईल असं ते म्हणतात आणि भाजपाला कौल मिळेल असं त्यांचं म्हणणं. तुमचं काय थोडक्यात आहे? नाही, मुळात दोन्ही उमेदवार तसं पाहिलं तर तुल्यबळ आहे. भाजपकडे संघटन आहे, सत्ता आहे, त्याचा फायदा निश्चितच मोहळांना होताना दिसतो आहे. दुसरीकडं दंगेकर यांनी गेल्या म्हणजे 1 वर्षापूर्वीच ज्या पद्धतीने कसब्यातला विजय साकारला होता त्यावेळेस आघाडी एकत्र होती, सगळे पक्ष एकत्र होते, अजितदादा तिथे होते. तो इम्पॅक्ट दंगेकरांनी गेल्या वर्षभरात जे 2-3 महत्त्वाचे प्रश्न असेल, टॅक्स असेल, वाड्यांच्या बांधकामातल्या साईड मार्जिनचा प्रश्न असेल, असे जे मेजर प्रश्न होते त्यांच्यामध्ये ते सोडवण्यासाठी चांगला प्रयत्न केला. त्यामुळे तो इम्पॅक्ट जो आहे जे मागच्या 2014ला तर मोदींची लाट होती, 2019ला ही बापट, जसं उमेशजी म्हटले की बापटांचा सर्व पक्ष वापर आणि बापटांनी पक्षविरहित राजकारण केल्यामुळे त्यांच्या मागे आलेला वर्ग हा होता. आता 10 वर्षात शेवटी सत्ता कोणाची जरी आली तरी थोडीफार अँटी इन्कम्बन्सी असते. त्या अँटी इन्कम्बन्सीमुळे आणि दंगेकरांसारखा उमेदवार असल्यामुळे ही लढत खरंच तुल्यबळ आहे. जर फक्त भाजपकडे यंत्रणा स्ट्रॉंग आहे, ते सर्वपरीने स्ट्रॉंग आहे, ती काँग्रेस त्या पद्धतीने दिसत नाही आहे. त्यामुळे दंगेकर या नावावर जेवढी इलेक्शन पुढे जाईल आता ती आणखी पुढे न्यायचं काम काँग्रेसला करावं लागेल. काँग्रेसने ते केलं नाही तर निकाल काही होऊ शकते. पांडुरंग, तुमचं काय याच्याबद्दलचा अंदाज आहे? माझं म्हणणं आहे की 2014 आणि 19ची पुनरावृत्ती आता होणार नाही. निवडणूक ही अत्यंत चुरशीची होईल. तुल्यबळ उमेदवार आहे दोन्ही पण. भाजप जेवढा स्ट्रॉंग आहे त्याच्यापेक्षा त्यांचा उमेदवार पण आधी तेवढा स्ट्रॉंग आहे. म्हणजे स्वतःचा एक फेस आहे, ओळख आहे, महापौर म्हणून काम केलं आहे. त्याच्यामुळे साहजिक पुण्यातल्या सर्व जो आपण वर्ग म्हणतो त्या वर्गापर्यंत पोहोचलेला एक IT असो किंवा सर्वसामान्य कामगार असो सर्वांपर्यंत मोळ पोचलेले आहेत. पक्षाची मोठी यंत्रणा आहे, बाकी केंद्रात राज्यात सत्ता आहे, या सगळ्या बाजू त्यांच्या सोयीने. दंगेकरसुद्धा तेवढेच तुल्यबळ आहेत. काँग्रेस म्हणून थोडीशी वीक वाटते, पण दंगेकरांचा चेहरा आहे. आत्ता भाजपविषयी जी काही नाराजी आहे तिचा कितपत फायदा काँग्रेस घेईल, उठवू शकतो त्याच्यावरच विजयाची गणितं ठरते. पण आत्ताच्या घडीत तरी मोहळांचं थोडंसं पारडं जड वाटतं. अजून 10 दिवस बाकी आहेत. येणारा काळ ठरवेल काय होईल ते. हे तिघही पुण्यातले सिनियर पत्रकार आहेत. त्यांनी अनेक वर्ष पुण्याचं राजकारण, पुण्यातल्या नागरी समस्या ह्या सगळ्या कव्हर केलेल्या, त्याचं रिपोर्टिंग केलेलं आहे. आणि त्यातून त्यांची जी समज आहे, लोकांमधली जी भावना आहे, ते अनेक ठिकाणी जाऊन भेटतात, बोलतात. त्याच्यातून त्यांना जी मिळालेली माहिती त्या आधारावरती हे सगळं डिस्कशन झालेलं आहे. पुण्यात विकासाच्या योजना राबवल्या गेल्या असल्या तरी नाराजी काही प्रमाणामध्ये झालेली आहे. शरद पवारांचं महाराष्ट्रातलं महत्त्व, त्याच्यावर झालेली मोदींकडूनची टिप्पणी, याचा काय परिणाम होऊ शकतो. आणि एकूणच या सगळ्या यंत्रणेमध्ये भाजपची वरती असलेली सत्ता आणि इथं असलेलं संघटन, या सगळ्याच्या आधारावर सध्या तरी मुरलीधर मोहोळ यांचं फार जड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण येणारी जो रिझल्ट आहे 4 जूनचा, तो नेमका कसा असेल हा त्या दिवशी आपल्याला समजेल. तोपर्यंत आपण आमचे जो जागर लोकशाहीचा आहे महाराष्ट्र दौरा, तो आपण पाहत राहा. फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे लोकसभा मतदारसंघ.